ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी म्हणजे काय? चेंज ऑफ वन फॉर्म ऑफ एनर्जी टू अनदर फॉर्म. एनर्जी काय होते? एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये काय होते? चेंज होते. त्याला आपण म्हणतो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. मग आता वेगवेगळे टाइप्स आहे. इलेक्ट्रिकल एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी, लाईट एनर्जी, हीट एनर्जी, साऊंड एनर्जी अँड केमिकल एनर्जी. आपण पाहणार आहोत की कोणाचं कन्वर्जन कशामध्ये कसं होतंय. आता इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्वर्जन मेकॅनिकल एनर्जी मध्ये होत असताना कशामध्ये होते? इंजिन आणि फॅन. इंजिन आणि फॅनच्या मार्फत काय होते? मेकॅनिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. नंतर मेकॅनिकल एनर्जी जनरेटरच्या मार्फत इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये परत कन्वर्ट होते. आधी इलेक्ट्रिकल एनर्जी मेकॅनिकल एनर्जी मध्ये कशामध्ये होते? इंजिन आणि फॅन. नंतर मेकॅनिकल एनर्जी जनरेटरच्या मार्फत कशामध्ये कन्वर्ट होते? इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. नंतर तसंच इलेक्ट्रिक एनर्जी टू लाईट एनर्जी, लाईट एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जी मधून लाईट एनर्जी जेव्हा कन्वर्ट होते तेव्हा आपण वापर करतोय सोलर सेल अँड फोटो इलेक्ट्रिक सेलच्या मार्फत ते काय होते? लाईट एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. आणि लाईट एनर्जी परत इलेक्ट्रिकल लॅम्पच्या मार्फत इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये काय होते? कन्वर्ट होते. नंतर आता इलेक्ट्रिकल एनर्जी आपण बघतो इलेक्ट्रिकल एनर्जी टू केमिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जी मधून केमिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होताना आधी आपण काय करतो? इलेक्ट्रिकल एनर्जी टू केमिकल एनर्जी म्हणजे प्रायमरी सेल. नंतर केमिकल एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी आपण यूज करतोय सेकंडरी सेलच्या मार्फत काय होते? इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्ट होते. नंतर आहे इलेक्ट्रिकल एनर्जी टू साऊंड एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जी टू साऊंड एनर्जी आपण कशामध्ये कन्वर्ट करतोय? लाऊडस्पीकर. लाऊडस्पीकरच्या मार्फत ती साऊंड एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. आणि साऊंड एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी ती मायक्रोफोन काय होते? कन्वर्ट होते. त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रिकल एनर्जी टू साऊंड एनर्जी अँड साऊंड एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी. नंतर आहे इलेक्ट्रिकल एनर्जी टू हीट एनर्जी. हीटरच्या मार्फत आपण विंटर मध्ये यूज करतो. हीटरच्या मार्फत ती काय होते? हीट एनर्जी कन्वर्ट होते. नंतर हीट एनर्जीच्या मार्फत ती काय होते? इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्ट होते. थर्मोकपलच्या मार्फत. थर्मोकपल इज अ सेन्सर. हे एक सेन्सर असतं. डिफरंट टू मेटल वायर ते बनलेलं असतं आणि त्याच्याने आपण टेम्परेचर सुद्धा मेजर करू शकतो. एकदा परत पाहूया. इलेक्ट्रिकल एनर्जी टू मेकॅनिकल एनर्जी म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी टू मेकॅनिकल एनर्जी कन्वर्ट करत असताना आपण इंजिन फॅन नंतर जनरेटरच्या मार्फत परत स्टेट पोझिशनला म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. इलेक्ट्रिकल एनर्जी टू लाईट एनर्जी फोटो सेल अँड इलेक्ट्रिकल सेल. आणि लाईट एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी इलेक्ट्रिक लॅम्पने कन्वर्ट होते. नंतर इलेक्ट्रिकल एनर्जी केमिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होत असताना आधी आपण प्रायमरी सेल इलेक्ट्रिकल एनर्जी टू केमिकल एनर्जी आपण प्रायमरी सेल ती कन्वर्ट होते. नंतर केमिकल एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होत असताना आपण काय यूज करतोय? सेकंडरी सेल. तसं त्या दोघांचा आपण हीट एनर्जी आणि साऊंड एनर्जीचा पाहिलं. आता नंतर आपला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आता लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आपल्याला काय सांगतंय? एनर्जी कॅन नायदर बी क्रिएट अँड नॉर बी डिस्ट्रॉय. म्हणजे ती आपण निर्माणही करू शकत नाही नष्टही करू शकत नाही. ती फक्त काय करतो? आपण कन्वर्ट करतो एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये. आणि ती युनिव्हर्स मध्ये पूर्ण विश्वामध्ये कशी असणार? कॉन्स्टंट असणार. परत पाहू. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी की एनर्जी कॅन नायदर बी क्रिएट अँड नॉर बी डिस्ट्रॉय. इट कॅन बी कन्वर्ट वन फॉर्म टू अनदर फॉर्म. ती नष्टही करू शकत नाही आणि क्रिएटही करू शकत नाही. फक्त आपण काय करू शकतो? एका फॉर्म मध्ये दुसऱ्या फॉर्म मध्ये एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये आपण काय करू शकतो? तिला कन्वर्ट करू शकतो. आता आपण ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जीचं एखादं एक्झाम्पल पाहू. आपण दिवाळीमध्ये काय करतो? फटाके जेव्हा उडवतो त्याच्यातून जी रासायनिक ऊर्जा असते ते रासायनिक ऊर्जेचं म्हणजे जी ऊर्जा असते त्याच्यातली रूपांतर कशामध्ये होतं? रासायनिक ऊर्जा ध्वनीमध्ये किंवा प्रकाश आणि उष्णतेमध्ये रूपांतर होत असतं. हे बेस्ट एक्झाम्पल आहे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. पुढचा टॉपिक आपला फ्री फॉल. फ्री फॉल म्हणजेच काय की मुक्त पतन. आता आपल्याला फ्री फॉलची डेफिनेशन पाहिजे. आधी अन ऑब्जेक्ट फॉलिंग स्लोली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे एखादी ऑब्जेक्ट जर आपण वरच्या म्हणजे जास्त हाईट वरनं जर सोडला तो गुरुत्वाकर्षण फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे तो काय होतोय? खाली खेचला जातोय. त्याला काय म्हणतो आपण? फ्री फॉल. मग आपल्याला एक एक्सप्रेशन पाहिजे. द कायनेटिक अँड पोटेन्शियल एनर्जी ऑफ ऑब्जेक्ट ऑफ मास m अँड फॉलिंग फ्रीली फ्रॉम हाईट h वेन द ऑब्जेक्ट ऑफ डिफरंट हाईट. आपल्याला एक ऑब्जेक्ट आहे तो डिफरंट हाईट वरनं सोडायचा आहे आणि आपल्याला बघायचं की त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी आपली काय ना आणि टोटल एनर्जी आपल्याला काढायची आहे. मग फर्स्ट केस आपण बघू. व्हेन द ऑब्जेक्ट इज स्टेशनरी ऍट ए इनिशियल वेलोसिटी u इज इक्वल टू 0. एका ऑब्जेक्ट आपण अजून सोडलेला नाही फक्त तो स्टेशनरी आहे म्हणजे एका जागी आपण ठेवलेला आहे म्हणजे त्याची इनिशियल वेलोसिटी काय असणार? 0. मग आपण आधी कायनेटिक एनर्जी काढायची नंतर पोटेन्शियल एनर्जी नंतर टोटल एनर्जी काढायची आहे. मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपण काल पाहिला 1/2 इंटू मास इंटू वेलोसिटी. वेलोसिटीचा स्क्वेअर. 1/2
मास इंटू वेलोसिटीचा स्क्वेअर म्हणजे आपण वेलोसिटी काय घेणार यू स्क्वेअर म्हणजे आपली ती असणार इनिशियल वेलोसिटी 0 जर घेतलं तर मल्टिप्लिकेशन करताना दोघांचं काय होणार मल्टिप्लिकेशन आणि दोघं मल्टिप्लिकेशनला 0 जर मल्टिप्लिकेशनला असेल तो काय होणार पूर्ण टर्म आपली 0 म्हणजे कायनेटिक एनर्जी काय ते आपली 0. नंतर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे mgs मास इंटू ग्रॅव्हिटेशनल फोर्स इंटू एच किंवा आपण एक्सप्रेशन म्हणू शकतो टोटल एनर्जी कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. आपण आपला टोटल एनर्जी काढायची कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी आली आपली 0 आणि प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍज इट इज ती असेल म्हणजे आपली टोटल एनर्जी ते मास इंटू ग्रॅव्हिटेशनल फोर्स इंटू एच. सेकंड कंडिशन वेलोसिटी ऑफ ऑब्जेक्ट VB व्हेन इट्स रीच पॉइंट B म्हणजे आपल्याला डायग्राम मध्ये दिसतंय की आपली काय आहे एखादी ऑब्जेक्ट जर आपण इथून सोडतोय त्याची काय होते डिस्प्लेसमेंट होते बरोबर. मग डिस्प्लेसमेंट आणि नंतर तिथून सोडलेली तेवढी हाईट मग इथे काय असणार आपला VB. आता आपण ही कंडिशन घेतली आता आपल्याला घ्यायची VB म्हणजे ही कंडिशन आपल्याला घ्यायची x - x. वेलोसिटी ऑफ ऑब्जेक्ट VB व्हेन द रीच पॉइंट B हॅव्हिंग फॉलन थ्रू दी डिस्टन्स x म्हणजे या x डिस्टन्स वरती आपल्याला काय करायचं तिला आता सोडायची. फॉल म्हणजे काय करायचं सोडायचं म्हणजे ते इनिशियल वेलोसिटी पण काय असेल 0. डिस्प्लेसमेंट किती झालं तिचं आपण घेतलेलं आहे x. या वस्तूचं डिस्प्लेसमेंट किती झालं विस्थापन किती झालंय x आपण मानलेलं आहे. नंतर a = काय असणार जी म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता आपण इक्वेशन ऑफ मोशन मध्ये इक्वेशन घेतलेलं आहे. आता इथे रिलेशन कशाचं आहे वेलोसिटी अँड डिस्प्लेसमेंट म्हणून आपण रिलेशन घेणार v² = u² + twice as. v² आपला काय असणार हा vb². इनिशियल वेलोसिटी 0 अँड 2as डिस्प्लेसमेंट आपला x मग आपण x घेतला. दोघांचं कन्वर्जन करून vb² = twice gx. vb² = twice gx आपली काय आली वेलोसिटी. मग कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण ती टाकणार. पहिले आपण यूज केला इक्वेशन ऑफ मोशन म्हणजे v² = u² + twice as. नंतर कायनेटिक एनर्जी = 1/2 mvb². vb² आपण काढला twice gx. twice काय होणार कॅन्सल म्हणजे mgx आपली काय आली कायनेटिक एनर्जी. तशीच काढायची आपल्याला पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी साठी आपण काय घेणार h - s कारण की या हाईट वरून आपण घेतोय. कायनेटिक एनर्जी येते आपली mgx आणि h - x. मग pe म्हणजेच काय पोटेन्शियल एनर्जी mg × h - x mg × h - दोघांचं काय मल्टिप्लिकेशन mg आणि आपली डिस्प्लेसमेंट जी h - x आपण घेतलेली आहे. मग दोघांना काय करणार मल्टिप्लिकेशन mg × h mgh mg × x - mgx. मग टोटल एनर्जीचा फॉर्म्युला आहे कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. दोघं आपण घेतले हा mgx प्लस आणि हा मायनस काय झाला कॅन्सल mgh आपली काय आली टोटल एनर्जी. दोघांची टोटल एनर्जी कशी येते सेम येते. तिसरी कंडिशन आहे आपली लेट द वेलोसिटी ऑफ द ऑब्जेक्ट विथ द vc व्हेन इट रीच द ग्राउंड नियर पॉइंट c. म्हणजे आपण पहिला आता vb पाहिला आपल्याला पाहिजे vc म्हणजे इथपर्यंत ग्राउंड पर्यंतची वेलोसिटी आपल्याला बघायची आहे. तर मग u वेलोसिटी म्हणजे आपल्याला पहिला आधी इनिशियल वेलोसिटी घ्यावी लागेल की u = 0. इनिशियल वेलोसिटी आपली 0 आणि s = h म्हणजे काय डिस्प्लेसमेंट आपली काय असणार पूर्ण हाईट कारण की आपण a to c पर्यंत घेतोय म्हणजे vc पर्यंत घेतोय. नंतर आपण जे पाहिलं होतं ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी तिथं पण जर आपला रिलेशनशिप कशाची आहे वेलोसिटी आणि डिस्प्लेसमेंटची v² = u² + twice as आपल्याला घ्यायचं आहे. v म्हणजेच काय आपण घेणार ग्राउंडची vc. नंतर इनिशियल वेलोसिटी असणार 0 अँड twice gh. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला यूज करायचा हाफ mv². इथे जर mv² म्हटलं तर आपण घेणार ग्राउंडची वेलोसिटी म्हणजे vc हाफ. याच्यामध्ये आपण काय टाकायचं आहे व्हॅल्यू टाकायची काय आली आपली vc² ची व्हॅल्यू twice gh. मग twice gh आपण व्हॅल्यू टाकली. twice काय होणार कॅन्सल म्हणजे आपली कायनेटिक एनर्जी काय ते mgh मास इंटू ग्रॅव्हिटेशनल फोर्स इंटू हाईट. तसंच आपल्याला घ्यायचं आता h = 0 म्हणजे पूर्ण इथपर्यंत आलं आपण ही वेलोसिटी का हाईट त्याची काय होणार 0 कारण की आता आपण इथून सोडलं होतं जो ऑब्जेक्ट इथून आपण फॉल केला होता तो इथपर्यंत आला म्हणजे त्याची हाईट काय झाली 0. त्याला हाईट काहीच नाही. आपण जेवढ्या पॉइंट मध्ये घेतलं तेव्हा त्याला काय होती हाईट होती. पण नंतर mgh आपण घेतोय म्हणजे pe म्हणजे पोटेन्शियल एनर्जी mgh आपले काय असणार 0 कारण याच्यामध्ये जर व्हॅल्यू टाकली m × g × 0 तर 0 × एनिथिंग आपण जर मल्टिप्लाय केलं तर काय होतं कंडिशन आपली पूर्ण 0 होते. मग टोटल एनर्जी आपण कशी घेतो कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. आपली कायनेटिक एनर्जी काय आलेली आहे mgh प्लस पोटेन्शियल एनर्जी mgh + 0 म्हणजे आपली टोटल एनर्जी काय ते mgh. नंतर आपल्याला पाहिजे आता नेक्स्ट टॉपिक पॉवर. पॉवर म्हणजेच काय की वर्क अपॉन टाइम म्हणजे रेट ऑफ विच वर्क इज डन म्हणजे कार्याच्या दराला आपण काय म्हणतो पॉवर म्हणतो. वर्क अपॉन टाइम त्याचा फॉर्म्युला काय आहे वर्क अपॉन टाइम. आपण त्याला शॉर्ट मध्ये लिहितो w आणि टाइमला लिहितो t. मग SI युनिट काय असेल पॉवरचं
वर्कचं आपल्याला माहिती आहे असा युनिट जूल, टाइमचं माहिती आहे सेकंड, जूल पर सेकंड म्हणजेच काय वॅट. मग इंडस्ट्रियल सेक्टर मध्ये पॉवरचं युनिट जे असतं ते काय यूज केलं जातं हॉर्स पॉवर, आणि कमर्शियल सेक्टर मध्ये पॉवरचं युनिट असतं किलो वॅट, आणि डोमेस्टिक पर्पज मध्ये असतं किलो अवर. आपण एकदा पॉवर परत पाहूया. पॉवर आपण कशाला म्हणतोय, वर्क डन, रेट ऑफ ऍट विच वर्क इज डन, म्हणजे कार्याच्या दराला आपण काय म्हणतो पॉवर, म्हणजे वर्क अँड अपॉन टाइम, आणि त्याचं जे युनिट असणार जूल पर सेकंड म्हणजेच वॅट. आपण बघणार आहोत वर्क अँड एनर्जी चॅप्टरचे शॉर्ट मध्ये रिव्हिजन. तर पहिला टॉपिक घेतला होता आपण वर्क. वर्क म्हणजेच काय, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणजेच आपण एखाद्या वस्तूला जर आपण फोर्स लावतोय, ऑब्जेक्टला फोर्स लावतोय तर काय होते विस्थापन, म्हणजेच काय डिस्प्लेसमेंट होते, त्याला आपण म्हणतो एस फोर्स इंटू एस, त्यालाच म्हणतो आपण वर्क. एसआय युनिट होतं जूल, सीजीएस युनिट होतं अर्ग, आणि तीन आपण वर्कचे टाईप पाहिले की पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो वर्क. आता पॉझिटिव्ह वर्क म्हणजेच काय की जे डायरेक्शन आणि फोर्स असणार तो सेम असणार, म्हणजे थीटा इज इक्वल टू 0, म्हणजे तो असणार पॉझिटिव्ह वर्क. नंतर निगेटिव्ह वर्क मध्ये आपल्याला काय सांगितलं, थीटा इज इक्वल टू 1 येते, म्हणजेच अपोजिट असणार, काय फोर्स आणि डिस्प्लेसमेंट कसं असणार ऑब्जेक्टचं अपोजिट असणार, त्याला आपण म्हणणार निगेटिव्ह, म्हणजे थीटा इज इक्वल टू 180. नंतर झिरो वर्क म्हणजे काय, थीटा इज इक्वल टू 90. ऑब्जेक्ट मध्ये कोणताही चेंज नाही होते, पण तो काय असणार, तो दोघं परपेंडिक्युलर असतील, त्याला म्हणणार आपण थीटा इज इक्वल टू 90. नंतर आपण पाहिलं होतं टॉपिक एनर्जी. एनर्जी म्हणजे काय, कॅपॅसिटी ऑफ अ बॉडी परफॉर्म वर्क, आपल्या बॉडीमध्ये असलेली कार्य करण्याची क्षमता, त्याला आपण म्हणतो एनर्जी. एसआय युनिट त्याचं जूल आहे, आणि सीजीएस युनिट पण आपण पाहिलं होतं अर्ग, दोघांचं कसं आहे सेम. नंतर त्याच्यामध्ये दोन टाइप्स आहे, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी आपण पाहिलेली होती की जी वस्तू जर एखादी वस्तू गतिमानामध्ये असेल किंवा एखादी पदार्थ गतिमान अवस्थेत असेल त्याला काय होते, गतिज ऊर्जा प्राप्त होते, म्हणजे त्याला आपण म्हणणार कायनेटिक एनर्जी. आणि पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय की आपण एखाद्या स्टेट पोझिशनला, स्पेसिफिक पोझिशनला जर उभे एखादी ऑब्जेक्ट किंवा आपण, तर एनर्जी काय होते त्याच्यामध्ये स्टोअर होते, त्याला म्हणतो आपण पोटेन्शियल एनर्जी. फॉर्म्युला आपण पाहिला होता 1/2 म्हणजे हाफ mv² मास इंटू वेलोसिटी, ती इनिशियल असेल किंवा फायनल असेल. नंतर mgh म्हणजे मास इंटू ग्रॅव्हिटेशन इंटू हाईट, ग्रॅव्हिटेशन आपण ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी घेतलेलं आहे. नंतर टॉपिक आहे आपला ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. आपण ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं एनर्जीचं पाहिलं होतं, वन फॉर्म टू अनदर फॉर्म, म्हणजे एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये काय होते, एनर्जी ट्रान्सफॉर्म होते. आपण याचे टाइप्स पाहिले होते, मेकॅनिकल एनर्जी, हीट एनर्जी, साऊंड एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी, केमिकल एनर्जी अँड लाईट एनर्जी, साऊंड एनर्जी आपण पाहिलेलं होतं. आपला दुसरा टॉपिक आहे लॉज ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लॉज ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणजे काय की एनर्जी जी आहे ती आपण क्रिएटही करू शकत नाही, आणि नॉर बी डिस्ट्रॉय, तिला डिस्ट्रॉयही आपण करू शकत नाही. त्याला आपण तो लॉ कोणता, लॉज ऑफ कन्झर्वेशन ऑफ मुवमेंट, लॉज ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, म्हणजे ती एका फॉर्म मध्ये दुसऱ्या फॉर्म मध्ये काय होते, ट्रान्सफर होते, त्याला आपण म्हणतो लॉज ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. नंतर टॉपिक आहे फ्री फॉल. फ्री फॉल मध्ये आपण 3 केस पाहिल्या होत्या. एखादी ऑब्जेक्ट जर आपण एका हाईट वरनं सोडलाय तर त्याच्या इनिशियल वेलोसिटी काय असेल, u इज इक्वल टू 0. नंतर आपण डिस्प्लेसमेंट पाहिली होती x, नंतर डिस्प्लेसमेंट झाली h मायनस x, अशा 3 आपण केस पाहिल्या. आणि टोटल एनर्जी सगळ्यांमध्ये कशी आली आहे, सेम आली. कशी काढतो आपण टोटल एनर्जी, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी mgs, मास इंटू ग्रॅव्हिटेशनल फोर्स इंटू हाईट. नंतर आपला पॉवर काय असणार, वर्क अपॉन टाइम, म्हणजे आपण वर्क जे करतो त्याच्या दराला काय म्हणतो आपण पॉवर, म्हणजे वर्क अपॉन टाइम, आणि त्याचं युनिट आहे युनिट इज इक्वल टू वॅट.